तर या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी मल्लिकार्जुन खरगेंनी केलेली आहे. बाबत काय माहिती आपल्या मंत्रालयाकडून मिळालेली आहे? अपघाताचं कारण काय समजतं आहे? प्रथम दर्शनी तर हे विजिबिलिटीचंच कारण दिसतंय की पायलट आणि ATC बारामती या एअरपोर्टचं काय जे काही संभाषण झालं त्यांच्यातलं बोलणं आलं त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की कदाचित विजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणून लँडिंग करताना हा अपघात घडला. दुर्दैवानं आज हे सगळं जे काही घडलं मला असं वाटतं की खरं तर इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतक्या वर्ष त्यांच्या सोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री मी महापौर म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं. त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे. बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम करतं त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं. समझ नहीं आ रहा है कैसे इतना बड़ा हादसा हुआ। हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजीत मित्र हैं। AI निर्मित हा व्हिडिओ आहे. विमानाचा अपघात कसा झाला असावा याचं सादरीकरण करणारा हा AI व्हिडिओ आहे. पण जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान काही काळ आकाशात घिरट्या घालत होता आणि त्यानंतर जमिनीकडे येताना अचानक ते विमान क्रॅश झालं, स्फोट झाला, आग लागली आणि त्यामध्ये या विमानातून जे 6 जण प्रवास करत होते त्या 6ही जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी देखील या अपघातानंतर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत ट्विटरच्या माध्यमातून. लोकसभेमध्ये सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुझे अत्यंत दुख के साथ हमारे 6 पूर्व साथियों के निधन के बारे में सूचित करना है. श्री अजित पवार महाराष्ट्र. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. आपण बघताय ABP माझा आणि पुन्हा एकदा थेट जाणार आहोत बारामतीमध्ये, कारण तिकडे बारामती मेडिकल कॉलेज या ठिकाणून आता अजित पवारांचं पार्थिव हे बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये मैदानाकडे पोहोचेल आणि तिकडे हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज सकाळीच अपघाताची बातमी आली, विमान अपघाताची, आणि त्यानंतर अजित पवारांच्या निधनाची बातमी देखील आलेली होती. वेदांत ने पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. वेदांत, नक्कीच सध्या मी बारामती मेडिकल कॉलेज इथे आहे आणि इथे आपण बघतोय गर्दी मोठ्या संख्येने इथे झालेली आहे. कार्यकर्ते असतील किंवा बारामतीकर असतील यांची गर्दी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळते. म्हणजे विद्या प्रतिष्ठानमध्ये जशी गर्दी आहे तशीच आपल्याला इथे सुद्धा गर्दी पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात अजित पवारांचं पार्थिव हे इथनं ॲम्ब्युलन्समधनं विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात नेलं जाईल आणि यासाठी म्हणजे अजित पवारांचं अंत्यदर्शन मिळावं यासाठी हे सर्व कार्यकर्ते त्यासोबत बारामतीकर मोठ्या संख्येने आपल्याला आलेले पाहायला मिळतात. अंत्यदर्शनासाठी साधारणपणे रात्री 10 वाजेपर्यंत अजित पवारांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठान इथे ठेवलं जाईल. प्रत्येकाला आपण बघितलं तर अजित पवारांचा सहवास इथे लाभलेला आहे. आज सकाळी ज्या प्रकारे आपण बघितलं मुंबईहून अजित पवार बारामतीला येत होते आणि बारामतीला त्यांच्या 4 सभा होत्या, त्यामुळे आज अजित पवार मार्गदर्शन करणार होते. मात्र कोणालाच कल्पना नव्हती की अशा प्रकारे अंत्यदर्शनासाठी या सगळ्यांना एकत्र इथे यावं लागेल आणि मोठी शोककळा ही सगळे कार्यकर्ते असतील, बारामतीकर असतील यांच्यावर पसरली आपल्याला पाहायला मिळते. शोकसागरात खरं तर हे सगळे बुडालेले आहेत आणि ज्या प्रकारे आपण बघतोय की सकाळपासून प्रत्येकाला एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण जशी बातमी मिळाली तसे हे सगळे कार्यकर्ते त्यासोबत इथले सगळे स्थानिक हे इथे आपल्याला
आलेले पाहायला मिळत आहेत आणि आता अंत्यदर्शनासाठी सुद्धा विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये मोठी गर्दी, मग राज्यभरातील नेते असतील, आपण जेव्हा पुण्याहून बारामतीकडे येत होतो तेव्हा सुद्धा अगदी पुणे असतील, संभाजीनगर असतील, बीड असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून कार्यकर्ते पदाधिकारी हे बारामतीमध्ये पोहोचत आहेत आणि अंत्यदर्शनासाठी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला विद्या प्रतिष्ठान इथे संकुलामध्ये पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात आपण जसं बघितलं काही मोजके कुटुंबीय त्यासोबतच काही नेते आतमध्ये आहेत आणि हे पार्थिव थोड्याच वेळात आपण समोरची जी ॲम्ब्युलन्स बघतोय त्या ॲम्ब्युलन्समध्ये हे पार्थिव इथून पुढे विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये नेलं जाईल. मी जसं आधी म्हटलं की प्रत्येकाला ज्या प्रकारे आपण बघितलं या आपल्या लाडक्या नेत्याला निरोप द्यायचा आहे आणि त्यामुळे गर्दी ही आपल्याला इथे पाहायला मिळते. कारण धक्कादायक ही सकाळची बातमी जशी त्यांच्या कानावर आली तसे सर्वजण या जिथे पार्थिव ठेवलं या मेडिकल कॉलेजमध्ये हे सर्व कार्यकर्ते पोहोचले. काही नेते आपण बघतोय राज्यभरातून नेते येत आहेत. अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान इथे तशी तयारी करण्यात आलेली आहे आणि उद्या काटेवाडी इथे सुद्धा अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचे पार्थिव ठेवलं जाईल. जसं मी आधी सांगितलं की अजित पवारांचा आज बारामतीमध्ये कार्यक्रम होता आणि त्यामुळे अजित पवारांचं स्वागत केलं जाणार होतं. अजित पवारांचं मार्गदर्शन ऐकायला हे सगळे एकत्र येणार होते. मात्र अशा प्रकारे ही बातमी आली आणि एक मोठा धक्का बारामतीकरांना आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्याला इथे पाहायला मिळतो. खरं वेदांत, मोठा धक्का आहे, पचवणं कठीण आहे आणि कार्यकर्त्यांना हे दुःख पचवणं अतिशय कठीण आहे. कुटुंबियांना देखील दुःखाचा डोंगर आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती हे पार्थिव या मेडिकल कॉलेजकडून रवाना होणार आहे त्याची. वेदांतू आपल्या सोबतच राहा, या बातमीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत राहा ABP वार्ता. लोकसभेमध्ये सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुझे अत्यंत दुख के साथ हमारे 6 पूर्व साथियों के निधन के बारे में सूचित करना है. श्री अजीत पवार महाराष्ट्र के बारामती संसदीय क्षेत्र से 10वीं लोकसभा के सदस्य थे. श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी. वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे. श्री अजीत पवार जी अभी वर्तमान में महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री थे. उन्होंने एक लंबे समय तक अपने सामाजिक और राजनीतिक जीवन में महाराष्ट्र और देश की सेवाएं की. जांच तो होना चाहिए क्योंकि ऐसा एक्सीडेंट हुआ है जो अननेचुरल है. एक तरफ तो बड़े बड़े जहाज भी, अहमदाबाद के भी बहुत बड़ा एक्सीडेंट. ये तो जो प्लेन था, छोटा प्लेन, वहां पर ऐसा हुआ क्यों, इसकी जांच तो होना ही चाहिए. ठीक है, विल ऑल्सो डिमांड. तर या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी मल्लिकार्जुन खरगेंनी केलेली आहे. बाबत काय माहिती आपल्या मंत्रालयाकडून मिळालेली आहे? अपघाताचं कारण काय समजतं आहे? प्रथम दर्शनी तर हे विजिबिलिटीचंच कारण दिसतंय की पायलट आणि ATC बारामती या एअरपोर्टचं काय जे काही संभाषण झालं त्यांच्यातलं बोलणं आलं त्याच्यामध्ये ते स्पष्ट आहे की कदाचित विजिबिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय आणि म्हणून लँडिंग करताना हा अपघात घडला. आणि दुर्दैवानं आज हे सगळं जे काही घडलं, मला असं वाटतं की खरं तर इतकं वेदनादायक आहे, इतकं दुःखद आहे की इतक्या वर्ष त्यांच्या सोबत काम केलेलं मी कार्यकर्ता आहे आणि आज मला असं वाटतं की कोविडच्या सगळ्या काळामध्ये पुण्यात ते पालकमंत्री, मी महापौर म्हणून आम्ही 2-2.5 वर्ष इतकं काम केलं. त्यांचा सहवास खूप लाभलेला कार्यकर्ता आहे. बाकी आयुष्यात कोण कुठल्या विचाराचं काम करतं त्याच्यापेक्षा कधीही मनभेद न होता एकत्र काम केलं. समझ नहीं आ रहा है
कैसे इतना बड़ा हादसा हुआ, हमारे घनिष्ठ मित्र थे, हमारी सरकार में अहम पद पर थे, सहयोगी थे, महाराष्ट्र के बड़े ऊंचे स्तर के नेता और हम सबके प्रिय अजितदादा भाई रहे। एआय निर्मित हा व्हिडिओ आहे. विमानाचा अपघात कसा झाला असावा याचं सादरीकरण करणारा हा एआय व्हिडिओ आहे. पण जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान काही काळ आकाशात घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर जमिनीकडे येताना अचानक ते विमान क्रॅश झालं, स्फोट झाला, आग लागली आणि त्यामध्ये या विमानातून जे 6 जण प्रवास करत होते त्या 6ही जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी देखील या अपघातानंतर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केलेल्या आहेत ट्विटरच्या माध्यमातून. लोकसभेमध्ये सुद्धा अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुझे अत्यंत दुख के साथ हमारे 6 पूर्व साथियों के निधन के बारे में सूचित करना है. श्री अजीत पवार महाराष्ट्र के बारामती संसदीय क्षेत्र से 10वीं लोकसभा के सदस्य थे. श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी. वे 8 कार्यकाल के लिए